तर आज 77वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात साजरा करण्यात आला। याच क्रमात मुंबईमध्ये देखील आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या क्रमामध्ये मुंबईत भूषण गगराणी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले। मुंबईत सुनील तटकरे राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात त्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले। तर राष्ट्रवादी एसपी पक्ष कार्यालयात मुंबईतील सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजावंदन झाले। नवी मुंबईत कैलास शिंदे, कल्याणमध्ये अभिनव गोयल पालिका आयुक्त, नागपूरमध्ये राजेश लोहिया संघ मुख्यालय या ठिकाणी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। मुंबईप्रमाणे राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय। दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। दिल्लीत ओम बिर्ला, प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते देखील त्यांच्या घरी आपापल्या घरी त्यांनी ध्वजावंदन केले। लखनौमध्ये योगी आदित्यनाथ, तामिळनाडूत के स्टॅलिन, पाटणामध्ये आरिफ मोहम्मद खान या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात ध्वजारोहण केले। आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होतो। याच निमित्तानं दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले। ठाण्यातील पोलीस मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन, तर पुण्यातील पोलीस मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडला। प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। दिल्लीपासून गल्लीपर्यंत मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या पंक्तीप्रमाणे अगदी संपूर्ण देश तिरंगामय झाले। पाहूया। देश प्रधानमंत्री जी के नेतृत्व में दुनिया के सबसे बड़े चौथी अर्थव्यवस्था बन गई है। इस संदर्भ में और भी देश मोदी जी के नेतृत्व में, माननीय मोदी जी के नेतृत्व में आगे बढ़ाने के लिए हम सब मिलके उनके नेतृत्व में प्रयास करना है, यही मेरा शुभकामना। एक भारत श्रेष्ठ भारत के अपने संकल्पों के अनुरूप उत्तर से दक्षिण तक, पूरब से पश्चिम तक प्रत्येक भारतवासी के गौरव, भारत की एकात्मता और अखंडता के लक्ष्य को आगे बढ़ाते हुए आज हम सब एक नए भारत का दर्शन कर रहे हैं। इसमें हमारे संविधान की महत्वपूर्ण भूमिका है। भारत के लोगों की जीवंत मार्गदर्शक है और ये पर्व हम सब के लिए संकल्प का पर्व है कि हम सब लोग मिलकर सामूहिकता के साथ एक साथ मिलकर जब हमारी आज़ादी के 100 साल पूरे हों 2047 में हम भारत को विकसित भारत बनाएं। इस गणतंत्र दिवस के अवसर पर मैं समस्त देशवासियों को अपनी हार्दिक शुभकामनाएं देता हूं और मैं यह भी निवेदन करूंगा कि हम सभी भारतवासी यह संकल्प लें कि 2047 आते आते हमारा भारत एक विकसित भारत के रूप में खड़ा हो। आज का ये वो दिन है जब हमें इस बात के संकल्प को दोहराने की जरूरत है कि देश ना किसी जाति के आधार पर, ना किसी धर्म के आधार पर देश चलेगा तो सिर्फ और सिर्फ संविधान के आधार पर। संविधान में लिखी हुई बातों का 100% पालन करने के लिए मेरी सरकार पूरी तरीके से प्रतिबद्ध है। जहां हमारे देश में अलग अलग जात पात धर्म मजहब के लोग हैं, उनकी भावनाओं का सम्मान करते हुए आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होतो। याच निमित्तानं दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडलाय। आपणा सर्वांना आणि जगभरातील भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला प्रजासत्ताक आणि आपली लोकशाही
ही चिरायू हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर तिकडे ठाण्यातील पोलीस मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडलाय. सर्व नागरिक बंधू भगिनी आणि अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे. ज्या संविधानानं आपल्याला अधिकार दिले, ताकद दिली, त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस आहे. संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.